खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढलाय। पुण्यातील एकता नगर परिसरामध्ये पाणी शिरलं। मुठा नदीकाठच्या नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला। यंदा खडकवासला धरणातून सर्वाधिक 45,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पुण्यामधील भिडे पूल पाण्याखाली, नदीपात्रामधील रस्ता वाहतुकीसाठी बंद। नदीपात्रामधील हॉटेल्स पाण्याखाली, प्रशासनाकडून खबरदारीचं आवाहन। खडकवासला धरणातून 43,500 क्युसेकने विसर्ग सुरू। जळगाव जिल्ह्याला मुसळधार पावसाला झोडपलं। अमळनेरला चारही बाजूने पुराचा वेढा। पुरामध्ये अडकलेल्या महिनाभराच्या बाळाचं रेस्क्यू करण्यात यश। महिनाभराच्या बाळासह 3 लहान मुलं आणि महिलेला सुद्धा सुखरूप बाहेर काढण्यात आलं। जळगावच्या अमळनेरमध्ये बोरी नदीमध्ये पाण्याचा टँकर वाहून गेला। पुराच्या पाण्यामध्ये पाणी पुरवठा करणारा हा टँकर वाहून गेलाय। बोरी नदीला पूर आल्यामुळे अमळनेर शहरातील मंदिरं जलमय झाली आहेत। जनजीवन सुद्धा विस्कळीत झाले। जळगावातील नशिराबाद ते तरसोद दरम्यान महामार्गाला तडे। पुलाच्या पिलरचं बांधकाम कोसळलं। वाहतुकीमुळे मार्गावरील पूल कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन या मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आल्याची प्राथमिक माहिती। बुलढाण्याच्या मलकापूर तालुक्यातील बेलाड गावाला पुराच्या पाण्याचा वेढा। गावाकडे जाणाऱ्या दोन्ही पुलांवरून तब्बल 10 ते 15 फूट पाणी। बेलाड गावाचा मलकापूर तालुक्याशी संपर्क तुटला। जळगाव जिल्ह्यामधील गिरणा धरणाचे 4 दरवाजे उघडले। गिरणा धरणातून 4,952 क्युसेक एवढ्या पाण्याचा विसर्ग। धरणाचे 4 दरवाजे प्रत्येकी 30 सेंटीमीटरनं उघडण्यात आले। जळगाव जिल्ह्यामधील हातनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्णपणे उघडले। धरणामधून 3 लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रामध्ये सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पुणे बंगळुरू महामार्गावरील पुलाचं काम सुरू असल्यामुळे सेवा रस्त्यावरून वाहतूक सुरू। मात्र मुसळधार पावसामुळे सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं। वाहन चालकांना जीव धोक्यात घालून वाट काढावी लागते। साताराच्या कराड तालुक्यातील गोटे गावाच्या हद्दीमधली ही घटना आहे। अकोल्यामधील बाळापुरातील भीमकुंड आणि मन नदीला पूर आलेला आहे। बाळापूर आणि पारस फाटा रस्त्यावरील पुलाला भीमकुंड नदीचं पाणी लागलं। शेतामध्ये पाणी आल्यामुळे रस्त्याला नदीचं स्वरूप। धुळे जिल्ह्यामधील बोरी नदीला या हंगामातील सगळ्यात पहिला पूर। नदीला पूर आल्यामुळे नदीवरील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। धामण गावातील पूल पाण्याखाली गेल्यामुळे 10 ते 15 गावांचा संपर्कही तुटलाय। जळगाव जिल्ह्यामधील हातनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्णपणे उघडले। धरणामधून 3 लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रामध्ये सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। अलमट्टी धरणामधून 1,10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। गेल्या 24 तासांमध्ये धरणामध्ये सरासरी 82,743 क्युसेक पाण्याची आवक। सध्या धरणामध्ये 96.95 टीएमसी जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे। नांदेडच्या किनवट तालुक्यामध्ये मागील 2 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे पिंपळगाव फाटा परिसरातील घरांमध्ये पाणी शिरलं। यामध्ये नागरिकांचे संसार उपयोगी वस्तूंचं मोठं नुकसान झालंय। एका वृद्ध महिलेच्या घरामध्ये गुडघाभर पाणी साचलंय। आणि